पुणे जिल्हा परिषदेच्या ई-गव्हर्नन्सचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान। महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम। पुणे जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला। जिल्हा परिषदेच्या या यशस्वी कामगिरीचे कौतुक करताना राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील यांना प्रथम क्रमांकाचे प्रशस्ती पत्र प्रदान केले। मुंबई येथे सह्याद्री सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला। मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या 100 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात अंतर्गत श्री गजानन पाटील यांनी उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी गटात राज्यात 3रा क्रमांक पटकावला होता। हीच यशस्वी वाटचाल कायम ठेवत जिल्हा परिषद प्रशासनाने सुसज्ज वेबसाईट, AI तंत्रज्ञान आधारित व्हॉट्सअप चॅटबॉट, जिल्हा परिषदेचा डिजिटल डॅशबोर्ड, भौगोलिक माहिती प्रणाली, ब्लॉकचेन तंत्रज्ञान या सर्व निकषांच्या आधारे पुणे जिल्हा परिषदेने उत्तम कामगिरी केली आहे। या स्पर्धात्मक मूल्यमापनात सेवाकर्मी पुरस्कारामध्येही जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांकाचे सन्मानित करण्यात आले। मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील यांनी हे प्रशस्ती पत्र स्वीकारून मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले। डिजिटल प्रशासन ही काळाची गरज आहे। पुणे जिल्हा परिषद लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनासाठी माननीय अध्यक्ष श्री वीर धवल जगदाळे, उपाध्यक्ष श्री विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वात प्रयत्नशील राहणारा डिजिटल प्रशासन ही काळाची गरज आहे। पुणे जिल्हा परिषद लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनासाठी माननीय अध्यक्ष श्री वीर धवल जगदाळे, उपाध्यक्ष श्री विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वात प्रयत्नशील राहणार हा विश्वास श्री गजानन पाटील यांनी व्यक्त केला। तसेच जिल्हा परिषदेच्या या यशात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले आहेत। अशाच घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।